नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये या सागरला बरबाद करायला निघालेली सावनी स्वतःच बरबाद होताना आपल्याला दिसत आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला माहिती असेल की होळीच्या पार्टीमध्ये सागर हा कागदपत्रावर सह्या करतो, ज्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर असतात। त्यामुळे सावनी आधी खूप खुश असते आणि हे सगळे पेपर आदित्यकडे असतात। दुसरीकडे ही सावनी सागर आणि मुक्ताच्या संसारामध्ये आग लावते आणि परत येऊन बघते तर या आदित्यने ते पेपर्स फाडलेले असतात। त्यामुळे या सावनीला खूप मोठा धक्का बसतो। आदित्य बोलतो की मला पप्पाला फसवून काहीच करायचं नाहीये आणि इथे हर्षवर्धन सावनीशी लग्न करण्याची तयारी करत असतो, कारण त्याला वाटतं की कागदपत्रावर सह्या झाल्यात, आता सागर बरबाद होईल। पण झालं उलटच। घरी आल्यानंतर हा हर्षवर्धन तर अंगठी सुद्धा घेऊन येतो, परंतु सावनी त्याला बोलते की सागरने सह्या केल्या होत्या, परंतु आदित्यने ते पेपर्स फाडले। हे सगळं ऐकल्यानंतर हा हर्षवर्धन खूप भडकतो आणि सावनीला बोलतो की तुला काय अक्कल वगैरे आहे का नाही? हे सगळं होतं ना, तू कुठं होती? त्या नालायक पोराला काही समजलं नाही का? पुढे सावनी बोलते आदित्य सांगत होता की मला पप्पाला फसवायचं नाही। हा हर्षवर्धन अजूनच भडकतो आणि बोलतो की इथे पप्पा कुठून मध्ये आला? त्यानंतर सावनीला पनवती बोलतो आणि बोलतो की प्रत्येक वेळेस सागरच कसं जिंकतो आणि तू कशी हरते? जोपर्यंत माझ्या मनासारखं होत नाही तोपर्यंत मी काय तुझ्याशी लग्न करणार नाही, असं ठणकावून या सावनीला सांगताना तो तुम्हाला दिसतोय। आता हळूहळू हा आदित्य सुद्धा सावनीपासून दूर जाताना तुम्हाला दिसणार आहे।